नमस्कार मंडळी, आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये। तर अशाच नवीन खमंग आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल। गव्हाच्या पिठापासून 10 मिनिटातच घरच्या घरी पौष्टिक नाश्ता बनवायचा आहे आपल्याला। तर हा नाश्ता आपण कशा प्रकारे बनवणार आहोत ते बघणार आहोत। तसेच तुम्ही आजचा हा जर नाश्ता बघितलात ना, तर तुम्ही मॅगी, पास्ता हे सगळं विसरून जाल आणि हा पौष्टिक नाश्ता खायला तुम्हाला नक्कीच आवडेल। ही माझी 100% गॅरंटी आहे। ह्याचा आकार आणि टेक्स्चर बघूनच तुम्हाला हे बघायला आणि खायला सुद्धा खूप आवडणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी येथे 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं। तर हे गव्हाचं पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे, कारण की गव्हामधला जो कोंडा असतो म्हणजे जे फायबर्स असतात ते आपल्याला येथे आरोग्यासाठी हेल्दी ठरणार आहे। तसेच पिठामध्ये मी फक्त चवीपुरते मीठ घेतलेले आहे आणि पाण्याने ते घट्टसर मळून घेणार आहे। घट्टसर मळण्याचे कारण मी तुम्हाला पुढे येथे सांगणार आहे की आपल्याला हे पीठ का घट्ट मळायचं आहे ते। तर तुम्ही येथे बघू शकता आपले पीठ मळून झालेले आहे आणि ते मी जोर देते त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की हे घट्ट किती मळलेले आहे ते। आता पीठ मळून झाल्यावर आपल्याला त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ मळून घ्यायचे आहे आणि फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। जास्त वेळ झाकून नाही ठेवायचं आहे, कारण की जास्त वेळ झाकून ठेवल्यामुळे ते पीठ नरम पडणार आहे। तर येथे आपली 5 मिनिटे झालेली आहेत, पण त्याच्या अगोदर आपण काय करूया, मी आपल्या पौष्टिक नाश्त्यासाठी लागणारं सर्व साहित्य बारीक कापून घेतलेलं। तर मी येथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तसेच फरसबी येथे कापून घेतलेली आहे, गाजर कापून घेतलेलं आहे, कोबी बारीक चिरून घेतलेली आहे, टोमॅटोसुद्धा बारीक करून घेतलेला आहे येथे मी, शिमला मिरचीसुद्धा बारीक कापून घेतलेली आहे, तसेच आलं एक अर्धा इंच मी बारीक कापून घेतलेले आहे, लसूणसुद्धा बारीक कापून घेतलेले आहे, 10 ते 12 पाकळ्या होत्या आणि मिरचीसुद्धा बारीक कापून घेतलेल्या आहेत, मिरच्या 2 होत्या। आता हे सर्व साहित्य आपण आपल्या नाश्त्यासाठी यूज करणार आहोत। तर आता आपण पिठाचा गोळा करून घेऊया आणि तो लाटून घेऊया। संध्याकाळची वेळ झाली की मुलांना काही ना काहीतरी नाश्त्यासाठी नवीन नवीन पदार्थ लागतात। तर मी म्हटलं आज काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं बनवूया, म्हणून मी ही पौष्टिक डिश बनवायचा विचार केला। चपाती लाटता लाटताच आपण एका बाजूला गॅसवर 2 मोठे ग्लास भरून पाणी गरम करत ठेवूया। हे आपल्याला पुढे उपयोगी येणार आहे आणि पाण्याला चांगली उकळ येऊ देऊया। तर येथे आपली पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता एवढी जाडी ठेवायची आहे आपल्या पोळीची। आता आपल्याला काय करायचं आहे, दिवाळीचे जे दिवे असतात ना, त्यातला एक दिवा मी रिकामी करून घेतलेला आहे आणि त्याचे गोल गोल आकार पूर्ण चपातीभर म्हणजे ह्या पोळीभर करून घेणार आहे आणि आपल्या नाश्त्यासाठी जे काही लागणार आहे त्याचा शेप मी ह्या आकारानुसार करून घेणार आहे। तर हे संपूर्ण स्टॅम्प पूर्ण पोळीभर करून घेऊया आपण आणि त्यातल्याच मी एक पोळी छोटी उचललेली आहे आणि तुम्ही जवळून बघू शकता। पहिले एक छोटीशी फोल्ड मारायची आहे आणि नंतर तीच फोल्ड मध्ये पिंच करून घ्यायचे, म्हणजे तो व्यवस्थित आपला शेप होणार आहे। वाव, किती छान क्यूट असा शेप दिसतोय ना हा। तुम्ही एकदा पुन्हा बघून घ्या। मधून फोल्ड मारायची आणि नंतर पुन्हा आपल्याला ते आवळून घ्यायचं आहे मधला भाग। अशाच प्रकारे आपण सर्व करून घेणार आहोत। ही डिझाईन दिसायला खूप छान दिसते आणि शिजायला सुद्धा पटकन शिजणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा शेप अशा प्रकारे छोट्या छोट्या पोळ्यांचा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे उकळत पाणी ठेवलेलं आहे ना त्यामध्ये हे बॉईल करून घ्यायचं आहे। आणि मगाशी मी तुम्हाला बोललेली की आपल्याला जाडसर पीठ का मळायचं आहे, त्याचं कारण असं की जाडसर पीठ मळल्यामुळे आपले हे जे शेप्स आहेत ते एकमेकांना चिटकणार नाही आणि प्रॉपर त्याचा शेप राहणार आहे। त्यामुळे आपल्याला जाडसर पीठ मळून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही दुसरेसुद्धा शेप करू शकता, ते मी तुम्हाला इथे दाखवते। तर मी एक छोटं बॉटलचं झाकण घेतलेलं पहिले आणि त्याचे स्टॅम्प करून घेतलेले आहेत आणि मगाशी जो आपण दिव्यांचा स्टॅम्प आहे तो सुद्धा घेतलेला आहे। आता काय करूया, ह्याच्यावरचं ते आवरण पिठाचं काढून घेऊया आणि आपला जो मगाचा कॉमन हा शेप आहे हा फक्त मधूनच पिंच करायचे। हा सिंपल आहे, ह्याचे मी 4 पीस तुम्हाला इथे करून दाखवते। आणि तसंच दुसरा जो आहे तो आपण मगाशी जे केले त्याचप्रमाणे केलेला आहे शेप, पण मी दाखवायला तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे तुम्ही करू शकता हे दाखवण्यासाठी सर्व शेप करून दाखवते। हे 4 प्रकारचे शेप करून घेतलेले आहेत। हा शेप करून झाल्यानंतर आपल्याला एक काटा चमचा घ्यायचा आहे, म्हणजेच फॉर्क, आणि तुम्ही बघू शकता त्याच्यावर असं स्प्रेड करून घ्यायचं आणि त्याला रोल करून घ्यायचं आहे। हा सुद्धा एक शेप तुम्ही करू शकता। ह्या प्रकारचे सुद्धा मी
4 शेप करून घेतलेले आहेत फॉर्कचे। तसंच आता आपल्याला एक मोठी लॉंग स्टिक घ्यायची आहे आणि पिठाचा एक पातळ रोल घ्यायचा आहे आणि तो त्या स्टिकला रोल करून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हा सुद्धा शेप करू शकतो। आता एक शेवटचा 5वा प्रकार राहिला, तो सुद्धा बघून घेऊया। छोटासा मुटका करून घ्यायचा आहे आणि आपली बोटे आतल्या साईडला वळवून असे ह्या प्रकारे तुम्ही शेप पण करू शकता। तुम्ही इथे बघू शकता ह्या 5 प्रकारे तुम्हाला ज्या प्रकारे हवे त्याप्रमाणे तुम्ही हा शेप करून घेऊ शकता। सर्व होता होता आपलं पाणी इथे मस्तपैकी उकळलेलं आहे। आता त्यामध्ये तेल घालून घेऊया 2 चमचे आणि तसंच चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेऊया। पाण्याला छानपैकी उकळले की आपण जे काही पौष्टिक पास्त्याचे पीसेस बनवलेत ते सगळे ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता पुन्हा पाण्याला छानपैकी उकळी येऊ देत, म्हणजे आपले हे जे काही पौष्टिक पास्त्याचे पीसेस आहेत ते छानपैकी या पाण्यामध्ये शिजतील। टाकल्यानंतर उकळल्यानंतर झाराच्या साहाय्याने ते व्यवस्थित ढवळायचे, जास्त सुद्धा ढवळायचे नाही आहेत, नाहीतर मग ते तुटण्याची शक्यता असते। तसेच पास्ता टाकून आपल्याला 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपला पास्ता येथे प्रॉपर शिजलेला सुद्धा आहे। आता गॅस बंद करून घेऊया। गाळणीच्या खाली टोप ठेवून आपला पास्ता हा गाळून घेऊया आपण। तसेच हा पास्ता गाळून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर लगेच थंड पाणी घालायचे आहे, नाहीतर मग तो ओव्हर कुक होईल आणि जास्त चिकटपणा होईल। त्यामुळे आपण यावर पटकन थंड पाणी घालून घेऊया, म्हणजे त्यातली जी स्टीम आहे ती निघून जाईल आणि आपले पास्ता पण लवकर थंड होतील। आता आपल्या अशा शेपमुळे पाणी अटकायला नको, म्हणून आपण हे संपूर्ण पाणी थोडंसं हाताने आणि वरखाली करून काढून घेऊया, म्हणजे त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित निघून जाईल। पाणी नीट निथळल्यानंतर आपण त्यावर 1 ते 2 छोटे चमचे तेल घालून घेऊया, म्हणजे त्याचा चिकटपणा असेल तर निघून जाईल। एका बाजूला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये जिरं घालून घेऊया। जिऱ्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊया। तसेच बारीक कापलेलं आलं घालून घेऊया 1 इंच। त्यानंतर 5 ते 6 बारीक कापलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया। आता हे सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने आपण परतवून घेऊया, म्हणजे त्यातला सगळा वास जो आहे तो तेलामध्ये मोडला जाईल। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालून घेऊया। कांद्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आता कांद्याला गुलाबीसर रंग आला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तसेच टोमॅटो व्यवस्थित परतला की आपण जे काही भाज्या मगाशी घेतलेल्या ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। पण त्याआधी यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद टाकून घेऊया। तसंच गरम मसाला अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। पाऊण चमचा लाल तिखट म्हणजेच काश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे आणि चवीपुरते मीठ येथे घालून घेतलेले आहे। आता सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेऊया। तुम्ही यामध्ये मॅगी मॅजिक मसाला सुद्धा घालू शकता, पण आपण सर्व पास्ता पौष्टिक बनवलेला आहे त्यामुळे बाहेरचे कशाला घालायचं काय ना। आता यामध्ये आपण कापलेल्या सर्व भाज्या घालून घेऊया। कोबी घातलेली आहे, शिमला मिरची घातलेली आहे, फरसबी, गाजर, ह्या सर्व भाज्या आपण घालून घेऊया। ह्या भाज्या आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि त्याला एक व्यवस्थित वाफ काढून घेऊया, म्हणजे त्या व्यवस्थित शिजतील। आपल्याला ओव्हरकुक नाही करायच्यात, फक्त 1 ते 2 मिनिटं त्यांना छान वाफ आली पाहिजे, ह्याप्रमाणे थोड्याशा शिजवून घेऊया ते आपण। त्यासाठी आपण वाफेवर एक 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। येथे आपली 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, तर हे झाकण काढून घेऊया आणि आपली भाजी म्हणजे ज्या काही भाज्या आहेत त्या परतवून घेऊया। आता ह्या व्यवस्थित झालेल्या आहेत भाज्या, त्यामध्ये आपण शिजवलेला पास्ता घालून घेऊया आणि हा पास्ता संपूर्ण मिश्रणामध्ये मिक्स होईल याप्रमाणे अलगद हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आपण भाजीप्रमाणे पटापट मिक्स नाही करायचं आहे, कारण की तो पास्ता आहे तो व्यवस्थित आपला मिक्स झाला पाहिजे, त्यामुळे हलक्या हाताने सांगितलेले आहे। तर सर्व मसाले आपल्या पास्त्याला लागलेले आहेत, टेक्स्चरसुद्धा खूपच छान दिसते। आता त्यावर मी कोथिंबीर आणि कांदापात घालून घेते आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेते। वाव, सो यमी अँड खरंच खूपच छान दिसतोय आपला पास्ता। चला तर आपली डिश सर्व करून घेऊया। तसेच नेहमीप्रमाणे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसेच आपल्या पौष्टिक नाश्त्याची रेसिपी आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।